मी आता ठरवलं की सगळे पिक्चर मी मराठीत करून नंतर हिंदीत करून डब करणार. कारण आपण फक्त तो जो कॉन्फिडन्स आहे ना साऊथच्या लोकांमध्ये तो आपल्यात का नाही. आपल्याकडे चांगले मेकर आहेत, आपल्याकडे चांगले सब्जेक्ट्स आहेत. कुठेतरी आपण पाठी राहतोय का. म्हणजे जसं मी एक्झाम्पल देतो कन्नड सिनेमाचा. कन्नड सिनेमा हा आपल्यासारखाच होता. त्यांची कर्नाटकमध्ये परिस्थिती मराठीसारखीच होती. आणि तिकडे तमिळची आणि तेलुगूची दादागिरी चालायची. पण तिकडे कुठल्या तरी एका गृहस्थाला सद्गृहस्थाला असं विचार आला की आपण एक पिक्चर करूया खर्च करून. तेव्हा त्यांनी KGF बनवला, मग कुठेतरी कंटारा बनवला. आणि आज प्रूव्ह झालं आहे की तुम्ही चांगला द्या, तुम्ही हिंदीच्या तोडीचा पिक्चर द्या, आपण सगळ्यांना पळवू शकतो. पळवू शकतो म्हणजे बाहेर नाही, आपल्याबरोबर चला आमच्यावर पळा. आपल्याला कशी कुठल्याही सिनेमाचं स्वागत आहे इथे, पण मराठी सिनेमा मागे पडता कामा नये. आणला इथे मराठी माणसाने मराठी सिनेमा रे ह्या देशात, आणि आपण का मागे. आपले म्हणजे शांताराम घ्या, भालजी पेंढारकर घ्या, परांजपे घ्या, मोठे मोठे डिरेक्टर झाले. आणि आता आपण का म्हणजे बरं टॅलेंट नाही आहे का. खूप टॅलेंट आहे. बरं व्यवस्थित मार्केट केलं तर पिक्चर चालत नाही का. चालतो की. तर आपण थोडं म्हणजे आज कंटाराने तशी चपराक मारली ना, 10 दिवसात जवळजवळ 450 कोटी रुपये धंदा केले त्यांनी. कुठेतरी हा कन्नडा सिनेमा. पण मी त्या दिवसाची वाट बघतो जेव्हा एक मराठी सिनेमा 450 कोटी करेल. आणि करेल तो. म्हणजे फक्त कोणतरी आणि ह्या माझं नशीब चांगलं आहे की मला खूप चांगले प्रोड्युसर मिळाले ज्यांनी हा विचार केला नाही की अरे मराठी सिनेमा रिकव्हरी कशी करायची, काय कशी करायची. मी त्यांना जेव्हा सांगितलं की हा पिक्चर असा असा करायचा, बजेट मोठा आहे, दे डिडंट बॉदर की हा आपण रिकवर कसा करूया. त्यांचं पण काय म्हणतात त्याला पॅशन माझ्या इतकंच होतं की आपण एक सिनेमा चांगला करूया, त्याला जी गरज आहे तेवढं बजेट देऊया. आणि मला वाटतं की असे निर्माते आले ना तर फार दिवस नाही. म्हणजे मला दाखवायची ताकद म्हणजे दाखवायची ताकद.